विशेष म्हणजे आपल्याला खूप मोठे मोठे कलाकार लाभलेले आहेत कॅम्पला, त्यामुळे सगळ्यांना गायडन्स खूप चांगला मिळतो. हिरेमठ सर असो, उमेश कवळे सर आहेत, स्वप्नील पाते आहेत, पुन्हा आपल्याकडे एक शिल्पकार, आमचे संस्थापक कार्याध्यक्ष आणि आजचे मुख्य डेमो आर्टिस्ट विलास लांगे सर प्लीज. आज अजून एक डेमो आहे जे DY पाटील मध्ये प्रोफेसर आहेत, त्यांच्या छोटेपणावर जाऊ नका, खूप छान आर्टिस्ट आहेत. स्वप्नील पाते सर. येस. आपल्या कॅम्पचं भाग्य आणि केवळ एका वाक्यावर राहिलेले कुडळ हिरेमठ सर प्लीज प्लीज प्लीज. नाशिक कला निकेतन संस्थेच्या सेक्रेटरी आणि SLD कॉलेजच्या माजी प्रिन्सिपल संध्या केळकर मॅडम प्लीज. आपण कार्यक्रम चित्र ही मनापेक्षाही खोल असते. Thank you for the artist Vilas Lang. Go.
सर्वजण 2-2.5 दिवस एकत्र होतो. खूप छान वेळ गेला. खरं तर रंगप्रतिष्ठानचे भाग्य आहेत की एवढे चांगले चांगले कलाकार ह्या कॅम्पला लाभले. सगळ्यांची कामं खूप सुंदर झाली आणि मजा आली सगळ्यांवर काम करायला. सगळे हसून खेळून राहिले. थोडीफार त्रुटी आमच्याकडनं झाली असेल पण कोणी काहीच तक्रार केली नाही. याचं खूप छान वाटलं. सगळ्यांनी सांभाळून घेतली. पुढच्या कॅम्पला पण सगळेजण याल अशी अपेक्षा करतो आणि एवढं करून आपला आजचा कार्यक्रम सुरू करूया. आपण आधी पार्टिसिपेशनचे सर्टिफिकेट्स फटाफट देणार आहोत. ते फक्त एक जण झटपट ते घेईल. अभिषेक दिसे नाव घेतलं. पुढची व्यक्ती आहे श्रीनिवास माकम. नावाने व्यक्ती कळते त्यांना खूप मोठे मोठे लोक पार्टिसिपेट म्हणून लाभले. म्हणजे कुडल सरांसारखी व्यक्ती एका शब्दावर यायला तयार झाली. येऊन सगळ्यांमध्ये मिसळले. त्यांनी कुठे असा आव आणला नाही की मी खूप मोठा कलाकार आहे आणि कोण आहे. सगळ्यांमध्ये मिसळून त्यांनी सगळ्यांना गायडन्स केलं. संध्या केळकर मॅडम त्या पण अगदी शांतपणे व्यवस्थित सगळ्यांमध्ये आल्या. सगळ्यांमध्ये मिक्स झाल्या. याचा खूप आनंद आम्हाला झाला. कैलास बांगर सर सगळे मोठे मोठे आर्टिस्ट ते येऊन इथे काम केलं. सगळ्यांना मिक्स झाले. बाकीचे तर आहेतच. मी आता या दोघांची नावं घेतली कारण ते दोघं काही असल्यामुळे निघून गेलेले आहेत. तेव्हा आता फक्त संध्या मॅडम इथे आहेत. आपण एक छोटासा सत्कार मॅडमचा करूया. सरांनी मला खूप मोठी करून टाकली पण ती मी एवढी मोठी नाहीये. कारण तुला सगळ्यांची कामं बघितल्यावर असं वाटतं मला पहिल्या फाउंडेशनला ऍडमिशन घ्यायला. कारण इतका गॅप मध्ये माझं काम आहे. काम भरपूर केलेलं आहे. यात वाद नाही आहे. सर्व्हिस पण भरपूर झाली आहे माझी. 30 वर्ष ड्रॉइंग टीचर म्हणूनच सर्व्हिस झालेली आहे. पण तरी सुद्धा तुमच्यासारखं काम करता येत नाही याचं दुःख आहे. हा वाद महत्वाचा. कारण तेवढा वेळच मी त्याला देऊ शकत नाही. सरांनी वाद मोठं केलं त्याबद्दल मी जरा मोठ्या व्यक्तीला मी कोणाला मोठा लोकांचं मोठे पण टाकून देऊ. दुसरं काही कॅम्प काय वाटला कसा वाटला हे व्हॉलंटरी कोणाचं नाव घेणार नाहीये. फक्त हात वर करा. थोडक्यात तुम्हाला कॅम्प विषयी काय सांगायचं असेल तर सांगू. चांगलं वाईट सुधारणा करायची काय ते सांगा. आणि एवढं जवळीने सगळे वाटतात ना की ते दुर्लभ आहे दुसरीकडे. त्यामुळे एवढं सांगतो की मी तुमच्यापेक्षा 1 दिवस मी आणि चांगले 1 दिवस आधी आले आणि दोषी सामकडे राहिले. म्हणजे एवढं कोण करेल. कोणालाही मी आता वेळ नाही दिसण्यासाठी काम करायला पण म्हणजे दिसण्यासाठी करण्यासाठी आहे. म्हणजे अजूनही सांगतो मी ही सगळे महात्मा ही समृद्ध आहे. ते लोक शिखर आहे. पण ही दुसऱ्यांचं करताना स्वतः चित्र काढताना दिसतं कारण त्यांना वेळच नाही मिळत. सगळे लोक बघा तुम्ही की कोणाला काय हवं आहे. कोण कुठे बसलंय कोण कुठे काय सगळ्यांकडे लक्ष देताना ते बिझी असतं. त्यामुळे खरे कलाकार असताना सुद्धा त्यांचा वेळ आपल्यासाठी हे मला खूप आपल्यामध्ये रंगप्रतिष्ठानचे
अजून एक सदस्य आहे की ज्यांना BMCचा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. आणि रंगप्रतिष्ठानला अभिमान आहे की आमच्यातले एक शिक्षक मुंबईमध्ये सगळ्यात महापौर चषक त्यांना मिळालेला आहे आणि सर्वोत्तम शिक्षक म्हणून विनंती करतो. पुरस्कार घेतला सरांनी मला सगळे लोक खूपच सांभाळून घेतले. तुम्ही आम्हाला सांभाळून घेताय. माझं क्षेत्र वेगळं होतं, मी या क्षेत्रात आलो आणि खूप प्रगती झाली. 2 वेळातच खूप काम करावं लागतं. एवढी काही काहीतरी करावं असं आणि करायचं आल्यावर त्या गोष्टी माहीत पडल्या की हे जे कलाकार एवढे मोठे झाले त्यांची तपस्या 10 वर्षापासून मी 2 वर्ष झाले. थोडीशी तशी जजमेंट आहे मला की मी शिल्पकलेमध्ये 26 वर्ष काम करतो. त्यामुळे सुरुवातीची 10 वर्ष ही माझी तपस्या होती. त्यानंतर मी प्रगती थोडासा म्हणजे अत्यंत चांगला करत होता. तसंच याच्यामध्ये पण आहे, पण आता माझ्याकडे वेळ तेवढा आहे की नाही माहित नाही. गरीब सगळ्यांचं यांनी खूपच मार्गदर्शन चांगलं केलं मला. त्यांच्यातून मला शिकायचं आहे आणि शिकणार नाही. रंगप्रतिष्ठानची शान त्यांच्या जीवावर आमचा रंगप्रतिष्ठान उभा आहे. सरांकडनं खूप काही शिकत गेलो. पर्सनली माझ्यात बरीचशी इम्प्रुव्हमेंट सरांमुळे झालेली आहे. ते आणि सांगितलं हातचं जर आता व्यवस्थित शिकवलं. सर्वप्रथम रंगप्रतिष्ठानचे खूप आभार. कारण जे मायक्रो प्लॅनिंग तुम्ही लोकांनी केलेलं आहे कुठेच आम्हाला असं वाटत नाही की आपण एकदम अननोन ग्रुपमध्ये गेलेलो आहोत आणि काही येत नाही. याने आलोच होतो पण बरंच काही शिकायला मिळालं. खूप काय काय कलाकृती बघायला मिळाल्या. खूप छान गेले 3 दिवस. थँक्यू सो मच रंगप्रतिष्ठान. म्हणजे पुढच्या कॅम्पला नक्की येईल मी. आपले डेमो आर्टिस्ट सर यांचा छोटा चालू आहे आणि तो करण्यासाठी मी बोलवतोय घरी सर. एवढ्या लहान वयात खूपच प्रगती केलेला कलाकार आहे. नवीन काय बोलायचं वाटत नाही. मला जास्त करून कामाबद्दलच जास्त बोलायचं वाटतं. त्यामुळे काय सगळ्यांना माहित आहे की मला ते बाकी कामामध्ये काय तेवढंच बोलायचं, बाकी काही हे माझं 2रं वर्ष आहे. मागच्या वर्षी डेव्हलप होतो त्यामुळे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं काम आहे ते म्हणजे बऱ्यापैकी मंदिराची वरती जास्त पहिला दिवस पण मंदिराच्या स्पॉटमध्ये गेला आणि दुसरा दिवस पण मंदिराचा स्पॉट. आणि मंदिराचं काम करताना फार क्रिटिकल होतं. म्हणजे वॉटर कलरच नाही ॲक्रेलिकमध्ये कसं खूप म्हणजे क्रिटिकल वाटतं. पण एक दिवस मंदिरात आपला दुसरा दिवस वेगळा स्पॉट होते तेव्हा त्याच्याला घालावं पाहिजे तर ते असं असावं. आणि एक सांगायचं म्हणजे आपण 2-2.5 दिवसात त्या करून अजून 1 दिवस वाढवावा आणि ते वाढले तरी चालेल. अजून 1 दिवस वाढवा. ही पारितोषिकाची नावं जाहीर करतो आहोत ही प्रतिकात्मक आहे. सगळ्यांची खूप छान झाली. आपण सगळ्यांनीच करायची उठण्यासाठी बोलत नाही. पण मग त्यातल्या कुठे निवडायला पाहिजे. मग 3पेक्षा जास्त बक्षिसं काम होतं. मग शिष्य जर म्हणे चला मी एक बक्षीस स्पॉन्सर उत्तेजनार्थ
आहे. विशेष सरांनाच विनंती करून ते बक्षीस द्या आणि बक्षीस मिळून पुढे जायचं. जे शिकवणारे आहेत म्हणजे शिक्षक आहेत त्याच्यातले ज्यांचं काम खूप पुढारलेलं आहे, तर त्या सगळ्यांकडे बघितल्यावर मला असं लक्षात आलं की या सगळ्यांचे पाय जमिनीवर. आणि दुसरी गोष्ट, आपण काही विचारलं किंवा आपण काही करतोय तर त्यावेळेस ते समजा आले, त्यांना काही वाटलं समजा, तर ते कुठलीही गोष्ट हात राखून सांगत नाही, ते मुक्तपणे सांगतायत. अगदी ते हिरेमन सर सुद्धा. आणि नॉर्मली काय होतं की माणूस रंग सांगत नाही, कुठला ते नाही, ते बदललं नाव, ते विसरलो होता असं सांगतो, पण रंगाचं नाव सुद्धा सांगितलं. हा खूप चांगला अनुभव आहे. आणि यावेळेस आलेल्या या कॅम्पमध्ये मला आता असं वाटतं की दरवर्षी यायला पाहिजे. खूप सुंदर शिकायला मिळत आहे. आणि रंग काढायचे कसे, तर ते या कॅम्पमधनं मी आता शिकायला सुरुवात केली. हळूहळू आता तो प्रयत्न करणार आहे. बाकीचे पण रंग कसे निघतील असं सगळ्यांच्या मार्गदर्शनाने. धन्यवाद. बोलायची संधी दिली. करणार आहेत सौ सारिका बिरारी यावरकर, त्या आपल्या प्राथमिक सदस्य आहेत. परंतु दुर्दैवाने त्या जिन्यावरून करताना पाय त्यांचा फ्रॅक्चर झालेला आहे. ते पाय प्लास्टरमध्ये घरी पडलेले आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी पारितोषिक 3रं आहे आणि ते मिळते सुधीर वाघ. कराड सर, नमस्कार. माझा हे 3रं वर्ष आहे. पहिलं कॅम्प माथेरानला केला, त्यानंतर देवरूप रत्नागिरीला गेलो आणि आता इथे आलो. पण आता यापुढे तुम्ही नियमित येत राहणार आहे. माझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट मी यावर्षी बघितली. 2 वर्ष काम करताना मी कुठल्या स्टेपला होतो आणि आत्ता कुठल्या स्टेपला आहे याचं भान मला या वर्षीची कामावरून अजून आलं. खरं म्हणजे होतं काय, कॅम्प संपल्यानंतर आपण घरी गेल्यानंतर त्या कंटिन्युटीने काम होत नाही किंवा काही इतर व्यापात आपण विसरून जातो. पण ज्या काही गोष्टी भेटतात त्यामुळे ते इम्प्रूव्हमेंट होईल असं वाटतंय. थोडासा वेळ देता येईल काय वाटतं? हर्षला मानकर यांना मिळेल 3रं वर्षीच. कामं खूप करायला मिळाली आणि असं कोणीच नाही मिळालं की कोणतरी टाइमपास करते वगैरे. प्रत्येकाने काम केलं म्हणून आणि बरंच काही शिकायला मिळालं प्रत्येकाने. थँक्यू सो मच. रंगप्रतिष्ठान, माझं नाव लक्षात नव्हतं राहत मला बरेच रंग आणि रेषा बोलून टाकला बऱ्याच जणांना, सॉरी. खूप छान कॅम्प आहे आणि नियोजन पण खूप चांगलं होतं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा अरेंज कराल कॅम्प, म्हणजे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे म्हणजे की आदल्या दिवशी बोलवा आम्हाला संध्याकाळी, म्हणजे दुसरा दिवस आम्हाला व्यवस्थित मिळेल. खूप छान आहे कॅम्प, मजा आली, सगळ्यांची कामं बघायला मिळाली आणि बरं वाटलं. खूप दिवसानंतर काम केलं तर आपण
तुमच्या सूचनेचा खरंच जरूर विचार करू. जमून आल्यानंतर काम करायला होत नाही. त्यातलं दुसरं उदाहरण पण सांगतो. कर्नाटकचे 14 जण रात्रभर प्रवास करून आले, फ्रेश झाले, इमिजिएट पेंटिंग सुरू करून दिले. आता ते दरवर्षी येतात, पण ही सूचना नक्कीच विचार करण्याजोगी की आदल्या दिवशी आल्यानंतर शांत बसून दुसऱ्या वर्षी नक्कीच सुरू करू शकतो. अजून कोणी? कार्यक्रम संपल्यानंतर सगळेजण हॉटेलमध्ये जेवणार आहोत आणि तिथूनच काढावं लागतं. समर्पचं शेवटचं बोलणं माझ्याकडे जोशी सरांनी दिलं. खरं म्हणजे कलेचा प्रवास म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास असतो. जग किती सुंदर आहे हे आपल्याला कला शिकवते आणि याच कलेद्वारे आपण जगाला सुंदर बनवत असतो. चित्रांवर कागदावर आपण रंग टाकतो आणि ते जग अधिक सुंदर कसं दिसेल हे सगळं घडवण्याचं काम आपण सर्व कलाकार करतो. रंग प्रतिष्ठान मार्फत 24 ते 26 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये ही कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. मात्र हे आयोजन केलं आणि तेवढ्याच सुंदरपणे ही कार्यशाळा संपन्न झाली, यशस्वी झाली. मात्र या यशामागे खूप अशी मेहनत होती. तर सगळ्यात यशस्वी करण्यामागे सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो आपल्या सगळ्यांचा, आपल्या सर्व कलाकारांचा. जर तुम्ही पार्टिसिपेट झाले नसते तर ही कार्यशाळा संपन्न होऊ शकली नसती. म्हणून सर्वप्रथम आपण जे पार्टिसिपेट झाले त्या सर्व कलावंतांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर मी आभार व्यक्त करेन गोंदेश्वर मंदिर ट्रस्टी यांचा, की ज्यांनी आपल्याला एवढं सुंदर मंदिर, जिथे कोणालाही परवानगी नाही, ते सुंदर मंदिर आपल्याला ही कला आपली विकसित करण्यासाठी, त्याची चित्रकला करण्यासाठी त्यांनी आपल्याला परवानगी दिली. त्यासाठी नक्कीच मी त्यांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करेन. डेमोद्वारे आपल्याला डेमो पाहायला मिळाला. त्यानंतर 3 दिवस आपल्याला सातत्याने त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत गेले. असे कैलास सर यांचंही, त्याचबरोबर आपल्याला स्वप्नील पाते यांनीही पहिल्या दिवशी रात्री डेमॉन्स्ट्रेशनद्वारे आपल्याला मार्गदर्शन केले. या दोन्ही डेमॉन्स्ट्रेशन कलाकारांचं त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर विशेष गोष्ट सांगेल की ज्यांनी या कार्यक्रमासाठी, या कार्यशाळेसाठी विशेष मेहनत घेतली त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवणार ते योगेश जोशी. कार्यशाळेचं नियोजन सुरू झालं. सिन्नर येथे कॅम्प घ्यायचा. सिन्नर येथे कॅम्प घ्यायचा म्हणजे माझं गाव आहे, जोशी सरांचं हे गाव आहे. त्याच्यामुळे अगदी नाशिक पासून 30 किलोमीटर असल्यामुळे मी जास्त जबाबदारी घेणार आणि त्यांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा ते सिन्नरला येऊन गेले, इथे येऊन भेटून गेले, बघून गेले. रेकीसाठी सगळं प्रयत्न ते करत होते. रात्री अपरात्री इथे हॉटेल, इथे कोणी असेल त्याच्यासाठी ते फोन करत होते, बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवत होते. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी अगदी त्यांनी स्वीकारली होती. म्हणून जोशी सरांचं रंग प्रतिष्ठानकडून खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर एक या सगळ्या गोष्टींमागे एक चेहरा लपलेला आहे, ते म्हणजे रवी वेंगुर्लेकर. रवी वेंगुर्लेकर सर काय करताय, ही सगळी गोळाबेरीज आहे ना, ते रवी वेंगुर्लेकर सर म्हणून आम्ही त्यांना भेटायचं कामच दिलं. सगळे पैसे तुम्ही जमा करायचे, त्या टेन्शन मध्ये. वेंगुर्लेकर सरांचं खूप खूप धन्यवाद. खूप मोठी जबाबदारी ते सध्या सांभाळत आहे. परंतु हे आम्ही सगळं काम करतच आहोत, परंतु त्याही मागे आमची जी सर्व रंग प्रतिष्ठानचे जे पायाभूत सभासद आहेत तेही खूप मेहनत घेतलेली याच्या मागे, प्रत्येक गोष्टी मागे सपोर्ट करत आहेत. प्रत्येक गोष्टी मागे मला काय करता येईल का या गोष्टीसाठी सतत विचारणा करत आहेत आणि त्यामध्ये लगेच ते मेहनतही घेत आहेत, कामही करत आहेत. तरी रंग प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद.
त्याचबरोबर आमचे मालक चालक गेले वाटतंय, त्यांनी आपल्याला खूप छान सुविधा दिली, त्याकरता त्यांचंही मनापासून आभार. आपल्या सर्वांचं पुन्हा मी इथे आभार मानतो आणि ही कार्यशाळा येथे संपन्न झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.